गावातील वृद्ध लोक सांगायचे की एका जमीनदाराने गरीब स्त्रीला त्या विहिरीत ढकलून दिलं. तेव्हापासून माझ्या मनामध्ये याचा शोध घेण्याचा अनेकदा प्रयत्न सुरू झाला आणि आता मी ठरवलं की त्या विहिरीच्या जवळ जायचं. पण त्या दिवशी नेमकी अमावस्येची रात्र होती आणि त्या विहिरीभोवती मी पोहोचलो. विहिरीभोवती गडद धुकं पसरलं होतं आणि तिथे एक विचित्र गारवा जाणवत होता. मी टॉर्च लावली आणि टॉर्चच्या प्रकाशात मी पुढे पुढे चाललो होतो. त्या धुक्यामध्ये मला पुढे जाता येत नव्हतं. टॉर्चच्या प्रकाशाने मला पुढे नेलं. विहिरीत डोकावण्यासाठी जसं पुढे झुकलो, एका बाईचा हसण्याचा आवाज ऐकू आला. काय शोधतोस रे? इथे फक्त मृत्यू आहे. अनुज घाबरला, पण त्याने स्वतःला सावरलं आणि विहिरीच्या आत पुन्हा डोकावलं. त्याला विहिरीच्या पाण्यात एका स्त्रीचा चेहरा दिसला. डोळे पांढरे आणि बेसूर हास्याने भरलेले. त्या चेहऱ्याने त्याला ओढलं आणि तो मागे पडलाच असता तेवढ्यात त्याच्या मित्रांनी त्याला खेचून दूर केलं. गावातल्या विचित्र घटना. त्या घटनेनंतर अनुजच्या वागणुकीत बदल झाला. तो एकाकी एकटाच राहू लागला. रात्री विचित्र स्वप्न बघायचा, ज्यात त्याला विहिरीत अडकलेले लोक दिसायचे. त्या स्वप्नांमध्ये तीच स्त्री सतत त्याच्याशी संवाद साधायची आणि म्हणायची, माझं सत्य या जगाला सांग, माझं सत्य जगासमोर आण, नाहीतर तूही या विहिरीचा एक भाग होशील. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार ती स्त्री फक्त शापित नव्हती, ती विहिरीत मरण पावलेल्या अनेक आत्म्यांची मालकीण झाली होती. ती आत्म्यांना मुक्तच होऊन देत नव्हती आणि जे त्या विहिरीत डोकावतात ना, ते तिच्या जगात अडकतात. आणि आता अनुजची अशीच अवस्था झालेली आपल्याला इथं दिसत आहे. मित्रांनो, या सगळ्या नादामध्ये अनुजने आणि त्याच्या मित्रांनी शेवटी ठरवलं की तो या रहस्याचा शेवट करणार. त्याने एका तांत्रिकाची मदत घेतली, ज्याला सगळं सांगितलं. तांत्रिक तिथे त्यांच्या सोबत बसला. बोलणं त्यांचं चालू झालं आणि त्याने सांगितलं की विहिरीतून आत्म्यांना मुक्त करण्यासाठी त्या स्त्रीचा शाप मोडणं आवश्यक आहे. एका भयंकर विधीच्या माध्यमातून आपल्याला हे करावं लागणार आहे. मग त्याच रात्री त्या तांत्रिकाने भयंकर जी विधी होती, जी खूप अवघड होती, ती सांगितली. कुणीही यायला तयार नव्हतं. फक्त राघव आणि तांत्रिक हे दोघंच त्या विहिरीजवळ गेले आणि तिथे आपला विधी चालू केला. आणि त्या रात्री ती स्त्री या क्रियेदरम्यान जे चाललं होतं इथे, तेव्हा स्वतः समोर आली आणि म्हणाली, माझं सत्य पूर्ण माहीत करून घे, नाहीतर इथून बाहेर जाण्याचा विचारही करू नको. आणि त्यानंतर त्या रात्री तिथे काय घडलं हे कोणीच सांगू शकलं नाही, कारण अनुज आणि तांत्रिक कधीच त्या रात्रीनंतर गावात दिसले नाहीत. परत आलेले कुणी पाहिले नाही. म्हणजेच तांत्रिक आणि अनुज विहिरीच्या इथेच कुठेतरी आहेत किंवा विहिरीमध्ये त्या स्त्रीने ओढले. मात्र गावकरी सांगतात की त्या विहिरीकडून येणारे आवाज आता थांबले आहेत, पण कोणीही तिथे जाण्याचं धाडस करत नाही. विहीर अजूनही तशीच आहे, गूढ, शांत आणि भयाने भरलेली. म्हणून त्या गावामध्ये विहिरीजवळ न जाण्याचाच हा एक पर्याय सगळ्या गावकऱ्यांनी निवडला. रात्रीच्या काळोखात एखादा थंड वारा आला की लोक दार बंद करून घरात बसतात. विहीर
आता फक्त एका गोष्टीसाठी ओळखली जाते, शापित आत्म्यांच्या घरासाठी.